संघाचे कर्णधारला विनंती आहे, 12 खिलाड़ी 12 मैन पाडवा। चलिए दोनों के 12 खिलाड़ी पर मौजूद हो चुके हैं। चलिए स्कोर बहुत बढ़िया, देखिए हमारे साथ स्कोरिंग में जुड़े यहाँ पर शैलेश दादा पांचल। चलेंगे मैच की तरफ। पहला गेंद, अंपायर इस यहाँ पर थोड़ा सा डिस्कस कर रहे हैं गेंद एक्चुअली कहाँ पे जो वाइड गए जा पाएगा एक्स्ट्रा से रन अथवा बल्लेबाजी की बात करेंगे जो बतौर आइकॉन आज सजन मुगल देखिए बात करेंगे आइकॉन के रूप में, लेकिन ये देखिए भाई अब ऑफ साइड पर कितना भी बड़ा हिट लगा दीजिए, आपको डिक्लेरेशन में रहना आएगा और इसके लिए आपको थोड़ा जगह बनाना होगा, पोजीशन बनाना होगा, जो ऑन साइड में घसीट कर लपेट कर जो परेश ठाकुर ने दिखाए और उनके साथ बल्लेबाजी में देखिए यहाँ पर प्रतीक पाटिल देखिए यहाँ पर बल्लेबाजी में उनके साथ उतरे आदित्य 11 खारगोपर टीम है। शुभम डाकी भी आपको दिखेंगे बुरखार से, देखिए तो आइकन और दूसरी तरफ ओ बल्ला को छू कर गया, इनसाइड एज था यहाँ पर बड़ा तेजी से शॉट लेग तैनात नहीं है, लेकिन फर्स्ट स्लिप तैनात है कुणाल घरा, जहाँ पर देखिए आइकॉन में आपको दिखेंगे पुंडे से ध्रुवित मात्रे, देखिए बोरी से वो दिखेंगे उस टीम में। और इस वक्त देखिए आइकॉन टू आइकॉन के बीच में जंग चलता हुआ यहाँ पर नो बॉल देखिए यहाँ पर और उसके साथ देखिए फ्री हिट रहेगा यहाँ पर ध्रुवित मात्रे, चर्चा में रहने वाले खिलाड़ी और बड़ा अच्छा मैच रहेगा। पिछला माह देखिए ताबड़तोड़ बल्लेबाजी, सजन मुगल देखिए अपने आप से नाखुश हैं, जानते हैं इतना ताकत जोर सब कुछ डालना पड़ा, स्ट्राइक तो रोटेट हुआ है, लेकिन दुर्बी देखिए ये ज़्यादा असंतुष्ट नहीं रहेंगे। 5 रन तक पहुंचे हैं प्रतीक पाटिल, फिर से एक बार स्ट्राइक पर आते हुए एक रोमांचक मूड पर बात करेंगे सचिन रमेश तेंदुलकर जेमी एंडरसन जो ट्रॉफी चलता हुआ, ये देखिए भाई अब ऊंचाई पर ही है प्रतीक पाटिल के बल्ले से आता हुआ यहाँ पर गगन चुके 6 रन। चल रहा है तो चलिए आदरणीय नंदू कुमार लांबे साहब देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए भारतीय जनता पार्टी नगर सेवक है। भारतीय जनता पार्टी नगर सेवक नंदू दादा लांबे इतने उपस्थित आए, मनपूर्वक स्वागत है। चलेंगे मैच भी देखिए बढ़िया अच्छा चल रहा है और मेहमानों के देखिए आना यहाँ से और इंतजार देखिए अब डॉट गेंद और जिसके साथ ओवर हो गया कंप्लीट है। नंदू लांबे सब नगर सेवक उपस्थित आए, स्वागत है। और ये देखिए बात करेंगे नवीन दादा की, देखिए प्रतियोगिता बड़ा तेजी से चलता हुआ और जहाँ पर पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर 12 बना है। अगर इसी औसत एवरेज से जाती है तो संदेश सर 48 तक पहुँच जाएंगे। यहाँ पर पिछला मैच हमने देखा 56 की टारगेट थी, लेकिन युवराज माली सर 56 का टारगेट भी बड़ा कठिन हो गया। युवराज माली सर बघा एक नवी मुंबईचा एक बुलंद आवाज, अतिशय सुंदर आवाज है, नेक्स्ट ईयर आम्ही पेंधन नाईटला होता। और उसके साथ साथ देखिए रायगढ़ समालोचक एसोसिएशन के सदस्य हैं, हम भी हैं बहुत सारे, देखिए जहाँ 170 या 80 के आसपास कॉमेंटेटर्स ग्रुप में, लेकिन उसमें देखिए बेहतर संघर्ष जिसमें युवराज माली सर आने वाला वक्त में देखिए आपको एनएमपीएल रबर बॉल की आपको दिखेगा, जहाँ पर मुझे लगता है 15 से या ज़्यादा 20 या 25 कॉमेंटेटर नवी मुंबई की आवाज़ रहेगा, होना चाहिए। और ये चलिए ऊंचाई तो थी खेल में, कैच तो यहाँ पर लिए, लेकिन अंपायर स्क्वायर लेके
पहले ही देखिए उन्होंने अपने एक हाथ को लंबा कर दिए थे, लेकिन शायद शोले पिक्चर में ठाकुर भी वही करना चाहता था, ये लेकिन गब्बर ने देखे दोनों हाथ को बांध लिया था। चलिए बात करेंगे, देखिए यहाँ पर संकेत दादा ठाकुर बेंडकल देखिए थोड़ी सी नाराज है। युवराज दादा हमने सुबह ही जिक्र किए। नो बॉल देखिए रन आता हुआ यहाँ से, कई मेहमान आए हुए यहाँ से। सुरेश दादा सेलर देखिए बात करेंगे। भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता देखिए नगर सभा के साथ में तशरीफ रखें, स्वागत है। बेंडकल से देखिए बात करेंगे संकेत दादा ठाकुर थोडी निराश जाता है। माझ्या टुर्नामेंटला बाबूसा तुम्ही आला नाही दादा, या वर्षी नक्की भरपूर टुर्नामेंट होता, नाईट्स कॅनोनच्या टुर्नामेंट पण मिस केला, लेकिन या वर्षी नक्की उरणला जास्ती से जास्ती कमेंट्री करना सके दादा, सॉरी। तो चलिए मैच की तरफ जाएंगे। हर किसी का इच्छा रहता है, सपना रहता है कि मेरी टूर्नामेंट सफल हो, मेहनत खूब रहता है। देखिए रबर बॉल की टूर्नामेंट है, कहीं से लग नहीं रहा है कि रबर बॉल का टूर्नामेंट है। 2 दिन की टूर्नामेंट में देखिए पूरी जान डालते हुए, जहाँ पर देखिए भारतीय जनता पार्टी के देखिए हम देख सकते हैं यहाँ पर नगर सेवक लंबे साहब देखिए तशरीफ रखे हैं। मौका था वह यहाँ पर कैरी नहीं किया, सज्जन मौका देखिए, बड़ा विकेट यहाँ पर आइकॉन का विकेट यहाँ पर बाहुबली बल्लेबाज है, लेकिन उनका विकेट देखिए सस्ते में मिलता हुआ। नो बाउंड्री था ना छक्का था, लेकिन साजन मुखल का विकेट गिरता हुआ। सज्जन मोगल बघा त्यांचा चेहरा एकदम निराश आहे। त्याला माहिती आहे सज्जन मोगल मी काय आहे, बतौर आइकॉन पुरखार से देखिए 2 खिलाड़ी हैं, लेकिन थोड़ा निराश है, कोई बात नहीं। और संदेश सर कहते ना, सोना अगर कीचड़ में भी गिर जाए ना, उसका कीमत कम नहीं होता है। नंदू कुमार लांबे साहब देखिए यहाँ पर उपस्थित हैं, सोने के सिक्का हैं, गरीबों के मसीहा। हर मुश्किल में देखिए जब आपको जनता चुन कर लेकर आती है, तो कहीं ना कहीं आपकी इतिहास देखती है, आपकी कारनामा दिखती है। और यहाँ देखिए भाई डिक्लेयर जून में रन आता हुआ, थोड़ी सी हावी यहाँ पर दिखाई दे रही है भाई। यहाँ पर भांगरथे भवरा टीम लेके यहाँ पर सज्जन मोकल का विकेट गिरने के साथ साथ थोड़ा सा दबाव प्राप्त कर रहे हैं। और स्कोर की बात करेंगे यहाँ पर 19 रन देखिए, आखिरी गेंद रहेगा यहाँ से। 2 गेंद देखिए बचाया अभी, 2 गेंद से यहाँ पर ऊंचाई तो भरी है भाई, क्या लंबाई लेकर जाएगा यहाँ पर, 2 फील्डर्स हैं, लेकिन साइज कैच हो सकता था। जजमेंट थोड़ी सी बेहतर नहीं रहा, और आखिर में मीटर काटा के जिसे 6 रन आता हुआ। नहीं, फ्रेंडशिप डे देखिए आज खास करके हैं संदेश सर, मैंने तो इससे पहले ही कई मरतबा बता चुका हूं। ओ ताश का जोकर, जैसे विश्वजीत ठाकुर का देखते हैं यॉर्कर, और उसी तरह से तेज तरार यॉर्कर देखिए। दूसरा विकेट देखिए यहाँ पर प्रतीक पाटिल का गिरता हुआ, यहाँ पर अच्छा लय में थे, 2 छक्का लगाते। और डीजे ने भी देखिए खूबसूरत आज फ्रेंडशिप डे का देखिए सॉन्ग सुनाते हुए, जैसे कहते हैं ना, दोस्ती में दुनिया दुश्मन लगती है, दर्द में दुनिया दुश्मन लगती है, प्यार में दुनिया मोहब्बत लगती है। अरे आप जैसे दोस्त हो तो साला ये बिस्लेरी भी किंग फिशर लगती है।
लाजवाब रबर बॉल देखिए यहाँ से बात करेंगे बहुत संजय सर बात करेंगे ना रबर बॉल में युवराज माली सर बहुत सारे गेंदे आयोजनकर्ताओं की तरफ से लुटाना पड़ना पड़ता है। यहाँ पर कहीं बॉक्स देखिए गेंद दूर जाता है, वापस लौटना मुश्किल होता है, लेकिन भाई जिन जिन दर्शक के पास गेंद पहुंचता है अब अंदर पहुंचाइए। अंपायर कुछ इशारा कर रहे हैं, ये देखिए गेंद पहुंचाइए, बहुत गेंद लगता है। आपको एक इतिहास बताता हूँ गेंद के बारे में। संदेश सर बात करेंगे ना, कपिल देव ने कहा था जब उन्होंने 1983 का जब वर्ल्ड कप जीता था उस समय एक गेंद का कीमत 4000 था, लेकिन जब हमने T20 वर्ल्ड कप जीता था ना भाई, तभी एक गेंद का कीमत कितना था, 21,000 था। तो सोचिए गेंद का कीमत कितना होता है भाई। भला ये रबर बॉल है भाई, इसकी भी कीमत काफ़ी होता है। पहले एक गेंद खरीदने के लिए हमने 11 दोस्त से पैसा इकट्ठा करते थे, लेकिन आज देखिए गेंद हम कितना भी खरीद सकते हैं, 11 खिलाड़ी को इकट्ठा करना बड़ा कठिन है। नाव्या 11 देखिए बिल्डर पड़ा के खिलाड़ी दाग देते हुए। और इसलिए मैंने बताया जो हमारे नगर सेवक मौजूद है ना, आज इतनी जनता के बीच में आपने दिल जीत कर नगर सेवक बने, कार्यकर्ता बने, ये आसान काम नहीं रहता है भाई। मिट्टी से घी निकालना रहता है, सिर्फ ही पैसे से काम नहीं होता है, धन के साथ अच्छा मन भी होना बहुत जरूरी है। और ये देखिए भाई यहाँ पर ऊंचाई तो ली है, लंबाई की कमी रह गई। कही थी ना शराब पीने का मन था, लेकिन पास में कागज का नोट कम था, और बैटर का छक्का लगाने का मन था, लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था। लेकिन पास में कागज का नोट कम था। और बैटर बात करेंगे, विकेट गिरा यहाँ पर देखिए, बड़ा विकेट है। हर्षल ठाकुर देखिए, इनकी ताकत का तो अंदाजा हर किसी को पता रहेगा। संदेश सर शराब पीने के बाद 6 मिनट के बाद नशा होता है, लेकिन यहाँ हर्षल का विकेट गिरने के बाद देखिए तुरंत यहाँ पर मैदान में दबाव आ गया है। लेकिन युवराज माली सर मेरे हाथों पर माइक्रोफोन है, मैंने एक घूंट भी कभी शराब नहीं पिया, लेकिन हर चीज़ों का जानकारी लेना चाहिए। और जो पीने वाले हैं ना, मेरे बहुत अच्छे दोस्त रहते हैं सब, और वो सबसे सच्चे रहते हैं, कभी आपको दगा नहीं देंगे, वफादारी से काम लेते हैं। इसलिए मैं पीने वाले से ज़्यादा दोस्ती करता हूँ। स्कोर की बात करेंगे 26-26। देखिए पीने के बाद एकदम सच्ची सच्ची बातें बोलते हैं, और आपके लिए हर वक्त तैयार रहते हैं। किसी भी मुश्किल में आप रहिए, वो खड़े उतरते हैं, लेकिन मीठा बोलकर जहर नहीं देते। मीठे बोलने वाले से बच के रहना। चलिए यहाँ पर बात करेंगे, आज फ्रेंडशिप डे है, इसलिए तो कहा भाई कि दर्द में दुनिया दुश्मन लगती है, प्यार में दुनिया मोहब्बत लगती है। आप जैसे दोस्त हो तो साथ में फिर ये बिस्लेरी भी किंगफिशर लगती है। ये वीडियो क्लिप बहुत वायरल हुआ। मैंने पिछले साल जब आखिरी नाइट था धान्यूली में, मुरवाड़ आदर्श ट्रॉफी, न जाने किसी ने वो क्लिप बनाया बहुत है। यहाँ पर देखिए डॉट गेंद, यही बात बताया कि हर्षल का विकेट गिरने के बाद दबाव कितना बड़ा। बहुत कमाल की गेंदबाजी, सराहना करना चाहेंगे। करण गावन देखिए कमाल की गेंदबाजी करते हुए तैयार। ओ इस बार भी देखिए जड़ में रखते हुए यहां से नीलेश पाटिल देखिए टीम के यहां पर सर सेनापति 5वां नंबर पर आए हैं, लेकिन उन्हें लगातार 2 डॉट गेंद खिलाने के साथ साथ थोड़ी सी निराश रहेंगे। टीम का स्कोर देखिए 27 रन है, लेकिन कोई बात नहीं, उलझन बहुत है, सुलझाओ कैसे। और आखिरी ओवर रहेगा भाई, अंतिम 6 गेंद में इस टोटल को कहां लेकर पहुंचाएं। चलते ही थोड़ा डीजे के पास। माफी चाहेंगे डीजे, आपको रोकना चाहे क्योंकि फील्ड इकट्ठा है भाई, ये थोड़ा खोल दीजिए, ज़्यादा समय मत लीजिए। आज धूप खुला है भाई, लेकिन इस धूप के लिए तरस गया था, कोई मिल गया पिक्चर में जादू, धूप धूप, लेकिन शाम के वक्त यहाँ धूप नहीं आएगा, तेज बारिश का आशंका रहता है। हमने गेंद की बात बताया था ना, एक गेंद जब 1983 में हमने जीता था वर्ल्ड कप,
तभी 4,000 कीमत था, और जब 2024 में जीता था भाई तभी 21,000 है। लेकिन अगर आईपीएल में बात करेंगे ना, हमारे साथ जो स्कोरर शैलेश जी, आईपीएल में एक गेंद जो टीवी में दिखाते हैं ना भाई, एक गेंद दिखाने का कीमत कितना रहता है, 49 लाख, और पूरी आईपीएल की एक मैच दिखाने का 118 करोड़ रहता है। बहुत आजकल क्रिकेट का कीमत, हर गेंद का कीमत बढ़ चुका है। इसके लिए देखिए दर्शकों की तादाद है, नगर सेवक भी देखिए इस वक्त मौजूद हैं। ये क्रिकेट अब क्रिकेट नहीं रहा। 27 रन बना है और 27 लॉस ऑफ 3 विकेट्स है, 27 धावा, कमित 40-45, 45 देखिए, मैं कहूँगा 45 तक तो पहुँचना जरूरी है। उसके लिए एक लंबा ओवर बनाना होगा। कहते ना, घोड़ा केवल नाक में सांस ले सकता है, लेकिन मनुष्य जुबान में भी सांस ले सकता है। लेकिन यहाँ पर आपको एक लंबा ओवर बनाना होगा। घर की दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है, खुद की पैरों पर ओ जड़ में रखते हुए तेज तरार, यही तो बात छड़ा भाई। घर के दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है, खुद के पैरों पर लगानी होगी। और आते ही देखिए बात करेंगे आदेश ने, देखिए यहां पर सफलता दिलाते हुए। शुभम ढाकी देखिए भाई, 5 गेंद बचाए, बतौर आइकन है भाई। ताकी 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 रे, जब से तो आंख में झाकी। और शुभम ढाकी कह रहे होंगे आता कितनी चंडू है बाकी। अभी देखिए 5 गेंद है शेष भाई। मैं निकला गड्डी लेकर, डीजे ने लगाया भाई, सबको छोड़ आया, हमने भी उड़ीसा छोड़ आए भाई, क्योंकि ये शिवाजी महाराज, छत्रपति महाराज की भूमि है भाई। यहाँ जो भी आता है संघर्ष करता है और सफलता हासिल करता है। चलिए संदेश सर और दिन देखें, बात करेंगे उड़ीसा। दादा तुम्ही पण कधी या जगन्नाथपुरी दर्शनसाठी। नहीं, भरपूर देखिए आजकल महाराष्ट्र से आते हैं दर्शन के लिए। ये देखिए भाई, शुभम ढाकी ने भी देखिए बता दिया भाई, ताकी 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 रे, अब मेरा देखो पिक्चर बाकी। संघर्ष करना होगा। छत्रपति शिवाजी महाराज के पुत्र छत्रपति संभाजी महाराज देखिए एक ऐसा योद्धा थे जिन्होंने मात्र 14 साल के उम्र में 121 युद्ध जीते थे भाई, 14 साल की उम्र में। अब शुभम ढाकी को देखिए वही काम करनी होगी। चलेंगे मैच की तरफ चलेंगे। बहुत बढ़िया रहेगा सिचुएशन के हिसाब से। देखिए नितेश दादा देखिए अपने डीजे का सॉन्ग देखिए लेते हुए, मजा आएगा आज। पूरा शाम टीम का स्कोर देखिए 34 तक पहुंचा है। अभी भी 3 गेंद बचा है भाई। कहती ना, तैरना है तो समंदर में तैरो, नदी नाला ने क्या रखा है। अब जो आखिरी का 3 गेंद है, 2 भी बड़ा हिट आता है, एक फाइटिंग टोटल। छोटा गेंद है लेकिन जगह खराब ढूंढा भाई। जो देखिए आपको वहां पर डिक्लेयर जोन था, वहां पर एक बड़ा खंबा था, उसके दूर गया, 1 रन आता वहां। थोड़ा सा और खींचकर मार लेते, मौका बन सकता था। स्कोर देखिए जाकर पहुंच गया, 35 है। बहुत बढ़िया देखिए यहाँ से सिंगल के साथ टोटल देखिए 35। सचिन मोकल मैं कहूंगा ये सबसे बड़ा विकेट था। जिस तरह से प्रतीक पाटिल बल्लेबाजी कर रहे थे और उसके बाद जो बड़ा झटका लगा हर्षल ठाकुर। ये देखिए भाई यहाँ पर अभी भी देखिए संघर्ष जारी है यहाँ पर, लेकिन आता हुआ 6 रन।
अभी देखिए ताकी नहीं है, डाकी, शुभम डाकी। देखिए आप देखते हैं कैसा करेंगे। अगला खेल थोड़ा दूर और थोड़ा आकर स्टेप आउट करके थोड़ा सा पंटपुट का और थोड़ा पैर को आगे निकाल कर खींच सकते थे, लेकिन डॉट गेंद निकलता हुआ एक लो फाइटिंग टोटल हम कह सकते हैं, जहां गेंदबाज फाइट दे सकते हैं। क्योंकि गेंदबाजी लाइनअप देखिए, कहा जाए तो गेंदबाजी लाइनअप हमेशा टेनिस बॉल में भी देख लीजिए खारकोपर आदित्य 11 के नाम से, और ये मुश्किल बनाएंगे। और खास करके प्रतीक पाटिल हमने देखा पिछला सीजन में भाई बहुत बढ़िया स्लोअर गेंद का इस्तेमाल करते हैं, जो इस उड़न पर देखिए टेनिस क्रिकेट में शायद मुझे लगता है जुई के मैदान के ऊपर में उन्होंने आग चिंगारी लगाई थी। और इस वक्त देखते हैं जहाँ पर टारगेट की बात करेंगे, टारगेट देखिए यहाँ से 42-42 का टारगेट है। युवराज माली सर छोड़ रहे हैं, लेकिन उससे पहले देखिए अगला मैच दोनों टीम को टॉस के लिए जोड़ना होगा। विनोद स्पोर्ट गाउटन और जिस टीम के सामने देखिए बात करेंगे जाऊया आपण सन्मान सोहळ्याकडे। सन्माननीय नगरसेवक नंदकुमार लांबे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर सुरेशजी शेलार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। दोन्ही मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी होईल। आयोजन कमिटीच्या वतीने लांबे साहेबांचा, नगरसेवक आणि त्याचबरोबर शेलार साहेबांचा देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर होईल। या स्पर्धेला त्यांची बहुमूल्य उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं, व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे। समीर दादा हळदणकर स्मृती चषक 2025 पर्व क्रमांक 2, भव्य दिव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा साई श्रद्धा बेलदारवाडा आयोजित ही क्रीडा स्पर्धा आहे। पहिला सामना हनुमान कोळीवाडाने जिंकलाय, 56 धावांचा त्यांनी यशस्वी पाठलाग केला। त्यानंतर दुसरा सामना आपण पाहतोय, मांगेरदेव भवरा टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला, 41 धावा उभारल्या आदित्य 11 खारकोपर संघाने आणि 42 धावांचं आव्हान इथे मात्र ठेवलंय ते मांगेरदेव भवरा या टीम समोर। चला लगेच सामन्याला सुरुवात करूया। विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि जियांश सयांश प्रीश 11 आई भवानी साई ब दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस साठी लगेच यायचे, आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज। 12:15 वाजतात, आज एकूण 10 सामने असणार आहेत। मात्रे बोरी हे दोन आयकॉन खेळाडू, दुसऱ्या बाजूला आदित्य 11 खारकोपर मध्ये शुभम डाके आणि सज्जन मोकल, दोघे बोरखार या गावाला बिलॉंग करतात। 24 बॉल आणि 42 धावांची आवश्यकता आहे। चला 4 चेंडू अगोदरच पंचांकडे सुपूर्द करा चॉईस करून। इनिंग सुरू होण्याच्या अगोदर आम्ही टीमला विनंती करतो की 4 चेंडूंची चॉईस आपण करायची आणि पंचांकडे ते 4ही चेंडू सुपूर्द करायचे। शैलेश पांचाल आमच्या समवेत ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत, आई एक्विरा इव्हेंट्स संदेशजी शेळके आणि संपूर्ण टीम। पंचांच्या भूमिकेत प्रफुल्ल ठाकूर, जयेश पाटील केगाव आणि रोहन पाटील बोकडविरा। चला वेळ आपण अतिरिक्त घेऊ नका। चेंडू दिलेले आहेत अगोदरच असं सांगतात। सुंदर क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय, समीर दादा हळदणकर स्मृती चषक
समीर दादांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी क्रीडा स्पर्धा. मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय आणि अगदी आकर्षक ट्रॉफीज. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, त्याचबरोबर विजेता उपविजेता संघ. नेहमी चर्चेतली स्पर्धा जेव्हा जेव्हा या क्रीडांगणावर स्पर्धा होते. दमदार आयोजन नियोजन असतं. कुणाल घरत आपण पाहतोय बॅटिंगसाठी उतरला. मॅन फ्रॉम फुंडे, त्याच्या समवेत साईराज आणि शुभम डाकी मॅन फ्रॉम बोरकार. सध्या गोलंदाजी धुरा. पहिला बॉल 42 धावांचा आव्हान. वेगवान बॉल भरपूर वेगाने डिलिव्हर केला. शरीराचा वेग घेतोय. फास्ट अँड फ्युरियस शुभम डाकी याच गोष्टीसाठी जाणला जातोय. मगाशी बाबूशाह सरांनी देखील उल्लेख केला की खारकोपर संघाकडे चांगले गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजांची खरं तर टीम आहे त्यांच्याकडे. त्यामुळे हे लक्ष म्हणावं तसं सोपं नसणार आहे मांगेर ते भवरा टीमसाठी. मात्र त्यांच्याकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्यामध्ये आपण पाहतोय कुणाल घरतला आयकॉनच्या स्वरूपात फुंडे, त्याला साथ देतोय साईराज. पुढचा बॉल उसळी घेतली आहे, फटका फसलाय. खेळाडू बॉलच्या खाली. जजमेंट थोडं चुकलंय, बॉल थोडासा मागे पडलाय. सिंगल मिळते घोषांकितच्या स्वरूपात. धावफलकाला सुरुवात होते दुसऱ्या बॉलवर. 24 बॉलमध्ये 42 धावा, प्रतिषटक 10.5 ची सरासरी गाठायची. मात्र क्रीडांगणाचा भौगोलिक अंदाज पाहता अगदी थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर संपूर्ण क्षेत्र घोषांकित आहे. तुम्हाला लॉंग ऑफ पासून ते अगदी स्क्वेअर लेग पर्यंत धावा जास्त मिळू शकतात. चेंडू मैदानामध्ये पुरवायचे, बॉलची पूर्तता करायची. बघा इनिंग सुरू होण्याच्या अगोदरच आपण 4-5 चेंडू निवड करून पंचांकडे सुपूर्द करा ही विनंती असेल. तर भरपूर वेळ खरं तर यामध्ये जातोय. नौकराताचा गोलंदाज आहे शुभम डाकी. ओव्हर द विकेट तो मारा करतोय. यावेळेस साईराज समोर. हो, चांगला उचली घेणारा बॉल पाठीमागे हुक करण्याचा प्रयत्न. रन मिळणार ती एक पेक्षा जास्त काही नाही. आज चेंडू भरपूर मोठ्या प्रमाणात लागणार आहे. भरपूर उष्णता आपण पाहतोय. सूर्य तळपतोय. पावसाच्या अजूनही या प्रतीक्षेमध्ये आपण आहोत. व्यासपीठावर आमच्या मान्यवर उपस्थित आहेत, तेही या सामन्याचा आनंद घेतात. ऐकवेळ इव्हेंट्स आपण पाहतोय. अल्पावधीतच या टेनिस बॉल, रबल बॉल क्रिकेटच्या खरं तर पटलावर एक वेगळं अस्तित्व निर्माण केलंय. आणि संदेश, मला वाटतं खारकोपरच्या टुर्नामेंट पासूनच खरं तर आपली मुहूर्तमेढ रोवली गेली होती. आणि तोच खारकोपर संघ सध्या आपण पाहतो मैदानाच्या आत. आदित्य 11 खारकोपर. मॅच कडे आपण जातोय. 2 धावा धावफलकावर आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय. पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल होता. फायदा उचलता आला नाहीये. ऑन साइडला टोलवायचा होता. बॉल गेला ऑफ साइडला, कव्हरला. लेग बायचा इशारा येतोय. बॅट बॉल मध्ये संपर्क नाहीये. 1 रन मिळणार आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय शुभम डाकीची. चांगला हाईटचा वापर, खांद्याचा पर्याय पूर्ण उपयोग तो करतोय. चांगला रिलीज पॉइंट आणि टप्प्यामध्ये वारंवार करत असलेला तो बदल, व्हेरिएशन, हे कुठेतरी डोकेदुखी ठरलंय आणि त्याची लाईन पिक करण्यामध्ये अयशस्वी राहिलेत फलंदाज. पुन्हा एकदा एज लागली आहे. बॉल पाठीमागे जात असताना पुन्हा एकदा सिंगल मिळणार. बॅटच्या साह्याने डिक्लेअर मध्ये बॉल चाललाय तर तुम्हाला स्ट्राईक कंपल्सरी रोटेट करायची आहे. याच क्रीडांगणावर संदेश शेळके आम्हाला माहिती देतात की चिर्ले संघाने या धावांचा यशस्वीरित्या बचाव केला होता. या धावा डिफेंड केल्या होत्या. त्यामुळे या धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात आणि चेसे केल्या जाऊ शकतात. बिनबाद 4 धावा धावफलकावर. बॉलला सोडून दिले सरळ. चांगला निर्णय. डाव्या अष्टीपासून भरपूर बाहेर चाललाय बॉल. पंच आम्हाला सांगतात सिंगलने धावसंख्या पुढे सरकते. 5 धावा. आतापर्यंत एकही मोठा फटका मारू दिला नाहीये शुभम डाकीने. हे या षटकाची खासियत.
एक्सलेट करावं लागेल, आता धावगती वाढवावी लागेल, वेगाने बॅटिंगचा गेअर इथे शिफ्ट करावा लागेल आता बॅट्समनला. स्लोअर ऑन बॉल टॉल होता, बॅकफुटला गेले, ऑन साईडला बॉलला दिशा दिली. बॉल स्क्वेअर लेग मध्ये जोपर्यंत उचलला जाईल तोपर्यंत 1 रन मिळते या बॉलवर. संघर्ष संघर्ष सुरू आहे दोन्ही फलंदाजांचा. अजिबातच हवी होऊ दिलं नाहीये, वरचढ होऊ दिलं नाहीये दोन्ही फलंदाजांना. आदित्य इलेव्हन खारकोपरच्या गोलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये शुभम डाकीचं षटक, फक्त 6 धावा. आणि आता प्रतीक पाटील देखील चांगली सुरुवात करतोय. आता सल्ला मस्त होणं आवश्यक आहे. कुणाल गरज, साईराज असेल, पार्टनरशिप जमले, मात्र नुसती पार्टनरशिप जमून उपयोग नाहीये, धावा यायला हव्यात. अन्यथा खारकोपर संघ कधी हातातनं तुमचा सामना घेऊन जाईल हे सांगणार पण नाही, कळणार पण नाही. स्लोअर बॉल ओव्हर द बॉलर हेड, लॉंग ऑनला खेळाडू तैनात. सिंगलच मिळते या बॉलवर. 8 धावा. सिंगल सिंगल नाही करत खारकोपर संघही चिंताग्रस्त नसणार आहे, कारण त्यांना माहिती आहे सिंगलने तितकासा प्रभाव धावफलकावर पडणार नाहीये. चौकार षटकार आपल्याला वाचवायचे आणि विकेट मात्र काढायच्यात. 2 बॉलवर 2 सिंगल, 8 धावा धावफलकावर, 42 आव्हान आहे. खोलवा टप्प्याचा बॉल, चांगला परफेक्ट यॉर्कर लाईनचा स्क्वेअर लेगला, त्याला मात्र दिशा दिली आहे. थोडीशी फॉर्मलिंग, मात्र सिंगलच मिळणार. जबरदस्त गोलंदाजी प्रतीक पाटीलची देखील. पहिल्या षटकाचा मोमेंटम कायम ठेवलाय धावगती रोखण्यामध्ये. प्रेक्षकांची भरपूर गर्दी तुम्ही पाहताय. अगदी ऑन साईडला स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल, खचाखच प्रेक्षक वर्ग. विकेटच्या पाठीमध्ये देखील अगदी आडोशाला आपण पाहतोय प्रेक्षक उभे आहेत. इथे देखील टॅप करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये खेळाडू बॉलवर जातोय, रन मिळणार. सिंगल, जबरदस्त गोलंदाजी. 4 बॉलमध्ये फक्त 4 सिंगल दिल्यात. 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 धावा धावफलकावर आहेत. 14 चेंडू 32 धावा. आव्हान खडतर होत आहे, किंबहुना ते केलं जात आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली आहे, क्षेत्ररक्षकांची ज्या पद्धतीने साथ मिळाली आहे, रन्स वाचवण्यामध्ये आतापर्यंत खारकोपर संघ यशस्वी होतोय. लोवर फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. निलेश पाटील त्या ठिकाणी होते, रन मिळणार नाही. डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी. अकॉर्डिंग टू द फील्ड प्लेसमेंट इथे बॉलिंग होते. जिथे क्षेत्ररक्षक उभा आहे तिकडे चेंडू टोलवला जातोय. म्हणजे गोलंदाजी अगदी वरच्या लेवलची, हाय क्लास गोलंदाजी. हो, हलकासा टर्न इथे पाहायला मिळालाय. तो टर्न जरा जास्त आहे असं पंच सांगतायत. व्हाईट बॉलच्या स्वरूपात सिंगल मिळते. धावसंख्या 11च्या घरामध्ये हरकत नाहीये, धावा कंट्रोल मध्ये आहेत. दुसऱ्या बाजूला मांगेदेव भवरा. चौकार षटकारांची नितांत गरज आहे. इथे प्रयत्न थोडासा खाली राहिला. स्विंग अँड मिस कंप्लीटली बीट करून आपण पाहतोय हर्षलला, जो ॲज अ विकेट किपरच्या भूमिकेत आहे. हर्षल ठाकूर. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती झाली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावर आहेत. अजून 31 रनची गरज आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीम मीटिंग थोडी शॉर्ट मध्ये आपण घ्यावी. विनोद स्पोर्ट्स गावठण आणि जियांस सयांश, प्रीश 11, आई भवानी, साईबी. चला टॉस साठी या लवकर, कारण बघा 2च षटकं राहिलेत. हे बघा आतापर्यंत जे सामने झाले, शेवटचे 5 सामने या स्पर्धेतले, त्यातला आपण 6व्या क्रमांकाचा कालच्या दिवसातला सामना पाहतोय. भुवनेश्वर बोरी आणि फ्रेंड्स ग्रुप चिरले. इथे 40 धावा चिरले संघाने बनवल्या होत्या आणि 25 धावांवर रोखलं होतं बोरी संघाला. आणि तिसरा 8वा सामना आपण पाहतोय, तो पण तशाच पद्धतीने. मात्र तिथे दिगवडे संघाने विजय प्राप्त केला होता. पराभूत व्हावं लागलं चिरले टीमला. अगोदर त्यांनी बचाव केला, त्यानंतर मात्र पराभव त्यांच्या पदरी पडलाय. हर्षल ठाकूरला आपण पाहतोय, बायकर मान खारकोपर संघाचा. पहिला बॉल वाईड, आणि वाईड मध्ये अजून एका धावाची भर. वाईड +1, 2 धावा मिळतील. एक अनोखी शैली आहे हर्षल ठाकूर जासईच्या क्रीडांगणावर. आपल्या आयुष्यातली पहिली बाईक याच वर्षी, खरं तर गतवर्षी किंबहुना ज्या खेळाडूला मिळाली होती, तो हर्षल ठाकूर.
यावेळेस खेचून मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे आणि बॉल सीमा पार चाललाय. साईराज उशिरा का होईना वेळ घेतोय, मात्र इथे महत्वपूर्ण हा षटकार. धावा झाल्या धावफलकावर. डगआउट अगदी उत्साहपूर्वक आपण पाहतोय षटकारामुळे. व दुसरा बॉल मात्र इथे उंच खूप गेलाय, लांब कमी गेलाय. विशाल होते बॉलच्या खाली, विशाल यांचे विशाल हात चेंडू नाही सोडणार. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय आदित्य 11 खारकोपर टीमला आणि हर्षल ठाकूरला मिळालं हे यश. फलंदाज बाद मिस्टर साईराज. साईराज बाद झाले 19 धावसंख्येवर. ध्रुवीत मात्रे बोरीगावचा खेळाडू, एक चांगला अष्टपैलू खेळाडू आणि नेहमीच चर्चेतलं नाव. आपल्या संघासाठी असेल किंवा ॲज आयकॉन म्हणून देखील अनेक संघामध्ये त्याची वर्णी आपण पाहत असतो, लागत असते. आणि हळूहळू व्यावसायिक खरं तर खेळाडू म्हणून त्याची खरं तर आता गणना केली जाऊ लागली. असा ध्रुवीत मात्रे मैदानाच्या आत त्याच्या समवेत आपण पाहतोय. कुणाल घरत, फुंडे दोन्ही आयकॉन खेळाडू मांगेरदेव बहुरा टीमकडनं मैदानाच्या आत. हर्षल ठाकूर आपण पाहतो, यश मिळालं, विशालने चांगला झेल टिपला. षटकारानंतर दमदार पुनरागमन त्याने केलंय. आता हर्षल ठाकूर विपक्ष समोर ध्रुवीत मात्रे, असं बॅटल तुम्हाला पाहायला मिळणार. 42 धावांचं आव्हान अजूनही पार करणं थोडं कठीण आहे. हो, अलंग दो कार्पेट जोरकस मारलाय, मागच्या पायावर थोडासा जोर दिला होता. रोहित मात्राने स्वतःचं खातं उघडले. सिंगलने संघाची धावसंख्या 20. अजूनही आपण पाहतोय 22 धावांची गरज आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना 3 बॉल आतापर्यंत झालेत, म्हणजे 9 चेंडू आणि 22 धावांची संदेशची अजूनही आवश्यकता आहे. 9 चेंडू 22 धावा. या षटकावर बरंच काय अवलंबून असेल. एज लागले, बॉल पाठीमागे गेलाय. विकेट किपर थोडेसे आपण पाहतोय डिसबॅलन्स. सिंगल मिळणार डिक्लेअरच्या स्वरूपात, स्ट्राईक रोटेट होणार आहे. चांगलं टाकलंय षटक आतापर्यंत. एक षटकार आला, त्यानंतर हर्षल ठाकूरने कमबॅक केलं. चेंडूची पूर्तता मैदानामध्ये होईल. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. निम्म लक्ष पार झालं. 21 धावा झाल्यात, अजूनही 21 रनची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत ते 8 चेंडू आणि 21 धावा. या येणाऱ्या 2 चेंडूवर चांगल्या धावा आल्या तर मात्र मांगेरदेव बहुरा टीमसाठी हा पेपर कदाचित थोडा सोपा होऊ शकतो. मात्र हे 2 चेंडूचा निर्धाव टाकले. 1 ते 2 धावा जरी दिल्या आणि एखादी विकेट जर काढली, बघूया आता कोणाचं पारडं वरचढ होईल. रबर बॉल फॉर्मॅट मध्ये आपण पाहत असतो, चेंडूची भरपूर पूर्तता आयोजक करत असतात. 8 बॉल 21. जबरदस्त चेंडू, वेगवान बॉल, थोडासा बाहेर वळला आपण पाहिलं तर. हर्षल ठाकूरचा एक अफलातून चेंडू. हा चेंडू सोडून दिलाय आणि भरपूर खराब लाईन इथे पाहायला मिळाली. हर्षल ठाकूर, धावसंख्या 22. 20 धावांची अजूनही गरज. 7 चेंडू 20 धावा. शेवटच्या ओव्हरसाठी किती धावा ठेवणार आहे आता मांगेरदेव बहुरा संघ? जास्त ठेवल्या तर आव्हान थोडं कठीण होईल त्यांच्यासाठी. पुन्हा टाकावा लागेल चेंडू. भरपूर षटक लांबतोय आता. ठाकूर सुरुवात थोडीशी खराब वाईडने केली, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट, पुन्हा 2 सिंगल, पुन्हा 1 डॉट बॉल आणि पुन्हा 2 वाईट बॉल. आतापर्यंत 8 चेंडू टाकलेत. 19 धावांची गरज. 7 बॉलचा खेळ बाकी. ध्रुवीत मात्रे, थोडासा संघर्ष अजूनही कायम राहील. शेवटच्या बॉलवर आली सिंगल. धावसंख्या आपण पाहतोय 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावर.
आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये 18 रनची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. आणि 18 धावांची आवश्यकता आहे. विशालला आपण पाहतो, विशाल घरत मगाशी एक आपण पाहतो एक सुंदर झेल त्याने टिपला होता आणि जेव्हा तो क्रीडांगणामध्ये दाखल झाला संदेश यांनी सांगितलं की एक चांगले खरं तर खेळाडू आहेत, एक चांगले आपण पाहतोय फॅशन आयकॉन आहे, चांगलं खरं तर त्यांचं देहबोली आहे, चांगलं त्यांचं रूप आहे आणि त्यांच्यावर मात्र ही जबाबदारी आता मात्र दिली आहे. विशाल घरत सामना करते ध्रुवित मात्रे. पहिला बॉल पिक करून डिपॉझिट केले ते स्टँड मध्ये आणि ध्रुवित मात्रेने ठोकलाय तो षड्डू या मॅच मध्ये. मात्र योग्य वेळेला मात्र गिअर शिफ्ट केलाय. 30 धावा झाल्यात 5 बॉल मध्ये, आता 12ची गरज आहे. 6 धावांची भर पडली. चला विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि जियान सयांश प्रीश 11 आई भवानी साई टॉस साठी लवकर यायचे. हो आतमध्ये घुसले होते, ऑफस्टिक पासून बरेच बाहेर गेले होते. क्रीजचा वापर केला, फॉलो केलं विशाल घरतने. चांगलं कमबॅक आहे. पुढरागमन देखील तितकंच महत्वाचं आहे. पहिल्या बॉलवर चुकी झाली, षटकार खावा लागला, त्यानंतर लाईन अँड लेंथ मध्ये केलेला बदलाव फायद्याचा ठरतोय तो खारकोपर टीमच्या. 4 बॉल 12ची गरज. ओ अलॉंग द कार्पेट, ओ निलेश पाटील आहे, डायरेक्ट थ्रो, खराब थोडासा बॅकअप आहे तिकडे. 1 रन, एक क्विक सिंगल इथे पूर्ण केली गेली. ढगाळ वातावरण आहे आणि मैदानाच्या आतमध्ये एक रोमांचकारी सामना आम्ही पाहतोय. आदित्य 11 खारकोपर विपक्ष मांगेरदेव भौरा. 3 बॉल 11ची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे, सामना अजूनही 50-50, सामना अजूनही दुलायमान अवस्थेमध्ये. भौरा की खारकोपर. स्ट्राइक वर आपण पाहतोय कुणाल घरत, मॅन फ्रॉम पुंडे. विशाल घरत. 3 बॉल 11ची गरज. बाउंड्री रायडर्स तुम्ही पाहताय ऑन साइड पॅक केलंय पूर्णपणे खारकोपर टीमने. निलेश पाटील आता मात्र डीप मध्ये ऍज अ बाउंड्री रायडर. ओ चांगला टर्न, विथ द टर्न खेळलाय, मात्र रन किती मिळणार पंचांच्या निर्णयाकडे असेल लक्ष. इट्स अ बिग हिट, इट्स अ ह्यूज हिट. अंपायर सेड इट्स अ सिक्सर. हे आपण जाणतोय, कारण 3 मध्ये 11 पाहिजे होते आणि आता 2 मध्ये 5 वर सरळ सामना आलाय. चला खारकोपर संघ थोडा नाराज आहे, मात्र पंचांनी सांगितले 6 धावा आहेत. हा षटकार आहे, पंच न्यूट्रल आहेत, त्यामुळे पंच आपली कामगिरी पार पाडत असताना सामन्याचा टर्निंग पॉइंट मात्र कुणाल घरतने काय फटका खेचलाय. विथ द टर्न बॉल जसा टर्न झाला जणू हा वाटच पाहत होता की काय, जसा आला तसा बॉल बाहेर. 2 बॉल 5ची गरज आहे. अजूनही खारकोपर संघ सामना जिंकू शकतो. 2 बॉल योग्यरित्या हाताळावे लागतील, डॉट टाकावे लागतील, विकेट काढावी लागेल. 2 बॉल 5 धावा.
विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि जियान सयांश प्रिश 11 आई भवानी साहेब अजून एक टॉस पेंडिंग आहे आपला. इनिंग ब्रेक पासून आम्ही आपल्याला इन्व्हाइट करतोय. टॉस आपण लवकरात लवकर करून घ्या. आज 10 सामने आपल्याला खेळवायचे. मॅचच्या दिशेने जातोय आपण. कुणाल घरत विपक्ष विशाल घरत 2 बॉल 5. ओव्हर पिच टाकलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न. खेळाडू तिकडे आहे. रन मिळणार ती 1. आता शेवटचा बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. कंपल्सरी चौकार अन्यथा षटकार इथे पाहिजे. चौकार मारणं थोडं कठीण कारण ऑन साइडला बाउंड्री लाईन पूर्ण खचाखच कव्हर केली आहे. षटकार मारला तर सामना फिनिश. चौकार मारला तर सामना फिनिश. विकेट काढली. डॉट काढला तो खारखोबर संघ मात्र होईल विजयी. 1 चेंडू आणि 4 धावांची त्यावर सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. फुल टॉस. नॉट दिस टाइम. एक मोठी चुकी केली विशालने. फुल टॉस टाकला. परफेक्ट कनेक्ट केला ध्रुवित मात्रेने आणि ऑन साइडला बॉलला दिलं ते फेकून आणि मांगीर देव